नमस्कार विद्यार्थ्यांनो. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे व्यवसाय प्रशासन पेपर 1 यामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण या अगोदर 2 व्यवसायाला मदत करणाऱ्या साधनांचा किंवा सेवांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये गोदाम आणि वाहतूक. आज आपण तिसरं कार्य पाहणार आहोत, ते म्हणजे विमा किंवा इन्शुरन्स. विमा आपल्याला सर्वांना परिचयाचा आहे. व्यवसायासाठी विमा हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की व्यवसायाची वाहतूक करीत असताना किंवा व्यवसाय करीत असताना अनेक संकट किंवा अनेक धोके संभवत असतात आणि या धोक्यांपासून व्यवसायाला संरक्षण मिळावे म्हणून विमा या कार्याचा आधार घेतला जातो किंवा या कार्याची मदत घेतली जाते. तर आता आपण पाहूया विमा हे कार्य व्यापाराला कशाप्रकारे मदत करते. तर विमा म्हणजे काय आपण यामध्ये पाहूया, की अनेक वेळा मालाला नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोके असतात. नैसर्गिक धोक्यांमध्ये आपल्याला माहीत आहे, त्यामध्ये पूर, भूकंप किंवा त्सुनामी असेल, यासारख्या गोष्टी असतात. तर मानवनिर्मित काही संकटे असतात. त्यामध्ये मालाची चोरी होणं किंवा दंगली होणं, यासारख्या मानवनिर्मित घटना असतात. या दोन्हीमध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की व्यवसायाला अनेक धोक्यांचे सामना करावा लागतो. आणि मग हे धोके आपल्याला न सांगता येतात. भविष्यातील धोके असतात. भविष्यात काय घडेल हे कोणालाही सांगता येत नाही. आणि मग भविष्यातील घडणाऱ्या धोक्यांपासून आज आपण त्याचं संरक्षण घेणं म्हणजे विमा घेणं. विम्याच्या बाबतीमध्ये व्यवसायासाठी अनेक कंपन्या व्यवसायाला विम्याच्या माध्यमातून मदत करण्यास तयार असतात. काही वेळा आपल्याला जे नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण आता पाहिलेलं असेल, की त्यामध्ये आग असेल, पूर असेल, हवामानाच्या बदलामुळे होणारे नुकसान असेल, कीड किंवा कीटकनाशापासून आता ज्या आपण पाहतो आहे सध्या, की मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आणि या पावसाचे परिणाम शेतीवरती म्हणजे शेतीला धोकादायक झाले. अनेक पिके काल आपण बातम्यांमध्ये जर पाहत असाल, तर शेतकऱ्यांचं अनेक नुकसान झालं. कापसासारख्या पिकांमध्ये गुरे सोडण्यापर्यंत शेतकऱ्यांची असहाय्यता गेली. कारण त्यावरती झालेल्या बोंडअळी या कीडमुळे हाताशी आलेलं पीक गेलेलं आहे. त्याचबरोबर अति पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी शिरून शेती पीक नुकसानीत आलं. तर अशा प्रकारचे धोके असतात. हे कोणीही त्याचा अंदाज करू शकत नाही. हे अचानक येणारे धोके असतात. व्यवसायामध्ये सुद्धा अचानक व्यवसायाला आग लागणे किंवा पुराचं पाणी कंपनीमध्ये शिरणे किंवा भूकंप होणे, अशा जे नैसर्गिक धोके असतात, ज्याचे अंदाजच केले जाऊ शकत नाहीत आणि याच्यामध्ये अपरिमित हानी होण्याची शक्यता असते. आणि मग अशा वेळेला जर एखादा धोका संभवला, तर त्याच्यामध्ये संपूर्ण व्यवसाय हा अडचणीत येऊ शकतो, बुडू शकतो किंवा बंद पडू शकतो. आणि म्हणून अशा धोक्यांपासून व्यवसायाला संरक्षण मिळावं, म्हणून विमा या कार्याचा आधार घेतला जातो. विम्याचा मेन उद्देशच हा जोखमीचे हस्तांतर हे असते. त्याला विम्याचं केंद्र तत्व असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ, की भविष्यात होणाऱ्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी विमा उतरवला जातो आणि त्या बदल्यात आपल्याला विमा कंपनीला पैसे किंवा विम्याचा हप्त्या स्वरूपात रक्कम द्यावी लागत असते. याच्यामध्ये 2 पक्ष असतात. एक म्हणजे विमा स्वीकारणारा आणि दुसरा विमा उतरविणारा. त्यांचा आपापसामध्ये करार होतात. त्याला आपण विमा पॉलिसी असं म्हणतो आणि यामध्ये या विमा पॉलिसीच्या आधारे आपल्याला व्यवसायासाठी संरक्षण घेता येते. विम्याचे मेन 2 प्रकार पडतात. त्यामध्ये जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा. सर्वसाधारण विम्याचेच पुन्हा 2 प्रकार येतात. अग्नी विमा आणि सागरी विमा. अग्नी विमा आणि सागरी विमा हे सर्वसाधारण विम्याचे
प्रकार आहेत, असं आपण म्हटलेलं आहे. तर जीवन विमा म्हणजे मानवी जीवनाचा काढलेला विमा, ज्याला आपण एल-आय-सी लाईफ इन्शुरन्स असे म्हणतो. आणि भारतामध्ये लाईफ इन्शुरन्स ही कंपनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते. मानवी जीवन हे अमूल्य असते. त्याची किंमत ठरू शकत नाही. त्यामुळे जीवन विमा आपण कितीही रकमेचा उतरू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचा हप्ता भरावा लागतो. मानवी जीवनाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास या विम्यातून मानवाला किंवा व्यक्तींना संरक्षण मिळत असते आणि म्हणून जीवन विमा हा मानवी जीवनाशी रिलेटेड असल्यामुळे त्याला जीवन विमा असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे सर्वसाधारण विमा, की जे कोणीही कशाच्याही स्वरूपामध्ये काढू शकतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. त्यामध्ये अग्निविमा आणि सागरी विमा. हे अ, व्यवसायाच्या बाबतीमध्ये असणारे विमा आहेत. अग्निविमा जे म्हणजे मालाला किंवा व्यवसायाला भविष्यात अग्नीपासून धोका निर्माण होऊ नये किंवा झालाच तर त्या बदल्यात आपल्याला संरक्षण मिळावे म्हणून अग्निविमा काढला जातो. आणि सागरी विमा म्हणजे समुद्रातील वाहतुकीमध्ये जर काही धोके निर्माण झाले, समुद्री वादळे असेल किंवा जहाज बुडणे असेल किंवा जहाजाला आग लागणे असेल, तर अशा विम्यापासून या सागरी विम्यापासून संरक्षण मिळत असते. तर व्यवसायासाठी हे 2 विमे अतिशय महत्त्वाचे असतात आणि सर्वसाधारण विम्यामध्ये अजून काही इतर मानवी निर्मित जे धोके असतात, उदाहरणार्थ चोरी होणे किंवा दंगली होणे, याच्यापासून मध्ये जर काही नुकसान झालं, तर सर्वसाधारण विम्यामध्ये त्यापासूनही तुम्हाला संरक्षण मिळू शकते. साधारणपणे कुठल्याही बाबतीमध्ये विमा उतरवणं किंवा विमा काढणं हे व्यवसायासाठी अतिशय फायद्याचे ठरू शकते. विम्याच्या कार्यामध्ये आपल्याला एवढाच भाग आहे. त्यामध्ये फारसा जास्त अभ्यास नाहीये. फक्त व्यवसायाला विमा उतरवला जातो एवढंच महत्त्व आहे. त्यानंतरचं पुढचं कार्य जे आहे किंवा पुढची जी मदत करणारी सेवा आहे ती म्हणजे वित्त पुरवठा. त्याला फायनान्सिंग असं म्हटलं जातं, की व्यवसायाला भांडवल पुरवठा हा अतिशय महत्त्वाचा असतो. भांडवलाशिवाय व्यवसाय सुरू होऊ शकत नाही आणि भविष्यात किंवा नंतर पूर्ण आयुष्यभरही कंपनीला किंवा व्यवसायाला भांडवलाची सातत्याने गरज भासत असते आणि म्हणून त्यासाठी लागणारा वित्त पुरवठा हा कशाप्रकारे होऊ शकतो, ते आता आपण यामध्ये पाहणार आहोत. तर स्वस्त व पुरेशा वित्तपुरवठ्यामुळेच विपणन कार्य सुलभतेने पूर्ण करणे शक्य होते. व्यापारी बँका, सहकारी संस्था व शासकीय संस्थांकडून दीर्घकालीन, अल्पकालीन वित्तपुरवठा व्यवसायास होत असतो. व्यापारी पत हा वित्तपुरवठ्याचा एक महत्त्वाचा मार्ग असतो. म्हणजे व्यवसायाला लागणारं विपणन कार्य म्हणजे विपणन कार्यामध्ये सगळंच येतं मग. त्यामध्ये उत्पादन आलं, साठवण आली, वाहतूक आली, त्यात मार्केटिंग आलं, विक्री आली. ॲडव्हर्टायझिंग आली. हे सर्व विपणन कार्य आहेत आणि हे सगळं करायचं असेल तर पैसा लागतो. आणि मग हा पैसा व्यवसायाला कोण पुरवतो? तर व्यापारी बँका. ज्या केवळ कर्ज देणे आणि घेणे यासाठीच स्थापन झालेल्या असतात. सहकारी संस्थांकडून ज्या सहकारी पतसंस्था असतील किंवा सहकारी बँका असतील, त्याच्याकडून व्यवसायाला पतपुरवठा होत असतो. आणि शासकीय संस्था ज्या एस-एफ-सी, एन-एफ-सी अशा ज्या संस्था आहेत, या संस्थांकडून सुद्धा व्यवसायाला दीर्घकालीन, अल्पकालीन स्वरूपाचा वित्त पुरवठा होत असतो. आणि हा कशाच्या आधारे दिला जातो? तर व्यवसायाची असणारी बाजारातील पत, बाजारामध्ये त्याचा असणारा नावलौकिक आणि कर्ज फेडण्याची त्याची पात्रता याच्यावरनं हा वित्त पुरवठा केला जात असतो. आता व्यवसायात वित्तपुरवठ्याचे महत्त्व काय आहे? टिपा द्यासाठी तुम्हाला विचारलं जातं. तर आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे ते सांगता येईल. त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे एकत्रीकरण करणे शक्य होते. म्हणजे विपणनातील जे एकत्रीकरण कार्य असते, मालाचं असेंबलिंग ज्याला आपण म्हणतो. माल अनेक ठिकाणाहून एकत्र आणण्यासाठी जो पैसा लागतो, तो पैसा उपलब्ध होण्यासाठी आणि मालाचं एकत्रीकरण करण्यासाठी पैशाची गरज असते किंवा भांडवलाची गरज असते. त्यानंतर मागणी पुरवठ्यात समतोल साधण्यासाठी. मागणी पुरवठ्यात समतोल साधणे याचा अर्थ काय? तर मागणी आणि पुरवठा यांच्या समतोल साधला तर किंमत स्थिरता राहते हे आपण पाहिलेलेच आहे. तर मागणी प्रमाणे पुरवठा करायचा असेल, जिथे मागणी असेल तिथे पुरवठा करायचा असेल, तर मालाची वाहतूक करावी लागेल. किंवा मागणीप्रमाणे पुरवठा करायचा असेल, तर उत्पादन त्याप्रमाणे करावं लागेल, साठवण त्याप्रमाणे करावं लागेल आणि हे सगळं जर करायचं असेल, तर त्यासाठी वित्त किंवा पैशाची गरज असते आणि ती व्यवसायासाठी महत्त्वाची असते. त्यानंतर उत्पादनात लागणारे सातत्य. उत्पादनात सातत्य ठेवायचं असेल, तर तुम्हाला कंटिन्युअस उत्पादन चालू ठेवायचं असेल,
तर तुम्हाला कच्च्या मालाचा वेळेत पुरवठा झाला पाहिजे. उत्पादन यंत्रसामग्री तुमची असली पाहिजे. ती सुस्थितीत असली पाहिजे. बंद पडलेली नसली पाहिजे. आणि हे सगळं जर करायचं असेल, तर व्यवसायाला पैशाची गरज लागते किंवा वित्तपुरवठ्याची गरज लागते. कारण उत्पादन सातत्य राहिलं, तरच माल पुढे मागणीप्रमाणे माल पुढे पाठवता येतो. त्यानंतर वितरण सुलभता. वितरण सुलभता याचा अर्थ काय? तर उत्पादनाच्या ठिकाणी उत्पादित झालेला माल ग्राहकांच्या पर्यंत पोहोचविणे. या 2 बिंदूमध्ये मधल्या ज्या क्रिया होतात, त्याला विपणन असे म्हणतात. म्हणजे उत्पादकाकडून उत्पादित झालेला माल उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी कार्ये केली जातात, त्याला विपणन असं म्हणतात. आणि वितरण याचाच अर्थ, की उत्पादकाचा माल ग्राहकापर्यंत पोहोचविणे. आणि मग हे पोहोचवण्यासाठी तुम्हाला वाहतूक आली, ॲडव्हर्टायझिंग आली, मालाची प्रत्यक्ष विक्री आली, त्यासाठी असणारे वेगवेगळे मार्ग आले आणि हे सगळं करायचं असेल, तर त्यासाठी पैशाची गरज लागते. ग्राहक सुविधा. ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देणं हे गरजेचं असतं. कारण आपल्याला माहिती आहे आपला भारतीय ग्राहक जो असतो, तो सेल आणि एकावर एक फ्री म्हटलं, की त्या दुकानामध्ये अक्षरशः त्यांच्या उड्या पडतात. आता तुम्ही पाहिलं असेल दिवाळीच्या काळामध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाचा धोका असताना सुद्धा ग्राहक हे मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती आलेले होते. आणि अशा ग्राहकांना तरीसुद्धा काही व्यावसायिकांनी ऑनलाईन जे विक्री आहे, ती सुरू केलेली होती किंवा घरपोच माल पोहोचविणे किंवा होम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, ती सुविधा केलेली असताना सुद्धा अनेक ग्राहक हे बाजारामध्ये आलेले होते. परंतु आजच्या या ई-शॉपिंग आणि नेट बँकिंगच्या किंवा नेट शॉपिंगच्या काळामध्ये आपल्या लक्षामध्ये आलं असेल, की आज आपल्याला घरात बसून सर्व काही एका जागेवरती बसून मागविता येते. त्यामध्ये तुमचे जे सगळे मॉल असतात, आज या मॉलनी पण घरपोच सुविधा ह्या उपलब्ध केलेल्या आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये ही अतिशय चांगली सुविधा या सर्व व्यावसायिकांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये बिग बास्केट असेल, डी-मार्ट असेल, यासारख्या मॉलने किंवा यासारख्या ज्या संस्था आहेत किंवा यासारख्या ज्या सेवा आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारची ग्राहक सुविधा ही या ग्राहकांना दिलेली दिसून येते. आणि हे सगळं जर करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा पैशाची गरज लागते आणि तो पैसा या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था देतात. त्यानंतर आहे ते म्हणजे बाजारपेठ विस्तार. तर बाजारपेठ विस्तार म्हणजे काय? तर तुमचा बाजारपेठेचा विस्तार, तुमची जर स्थानिक बाजारपेठ असेल, उदाहरणार्थ भाजीपाला असेल, तर त्याला स्थानिक बाजारपेठ असते. तुम्ही डायरेक्टली लगेच काही तो माल निर्यात करू शकत नाही. परंतु ज्या औद्योगिक वस्तू असतात, त्यांची बाजारपेठ मात्र तुम्ही जागतिक बाजारपेठ करू शकता. तर माल एका बाजारपेठेतून पुढच्या बाजारपेठेत जाणं, पुढच्या म्हणजे वरच्या बाजारपेठ जाणं. उदाहरणार्थ तुम्ही गावात माल विकत असाल, तर तालुक्याच्या ठिकाणी विका. तालुक्याच्या ठिकाणी विकत असाल, तर जिल्ह्याच्या ठिकाणी विका. जिल्ह्याच्या ठिकाणी विकत असाल, तर एक दुसऱ्या राज्यातल्या किंवा दुसऱ्या या शहरामध्ये विका. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये विका आणि एका देशातून दुसऱ्या देशामध्ये. अशा प्रकारे ज्यावेळेला तुम्ही अपग्रेड होत जाता, एका बाजारपेठेतून तुम्ही दुसऱ्या बाजारपेठेत जाता. त्याच्यामुळे तुमच्या मालाला चांगली किंवा मोठी बाजारपेठ मिळू शकते. आणि अशा प्रकारे जिथे मागणी तिथे माल पोहोचवणं, हे जर तत्त्व पाळलं, तर बाजारपेठेचा चांगल्या प्रकारे विस्तार होऊ शकतो. आणि हा जर व्हायचा असेल, तर त्यासाठी पैशाची गरज लागते आणि त्यालाच वित्तपुरवठा म्हणतात. ह्या एकूण 6 कार्यांसाठी म्हणजे मालाचं एकत्रीकरण करण्यासाठी, कच्च्या मालाचं एकत्रीकरण करण्यासाठी, मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधण्यासाठी, उत्पादनात सातत्य ठेवण्यासाठी, वितरण सुलभता करण्यासाठी, ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी आणि आपल्या मालाची बाजारपेठ विस्तार करण्यासाठी वित्तपुरवठ्याची गरज असते. आता वित्तपुरवठ्याचे मार्ग कोणकोणते आहेत? विपणन कार्यासाठी मुख्यतः मध्यम आणि अल्प मुदतीचा वित्तपुरवठा आवश्यक असतो. तर सहाय्यक पण भांडवली वस्तूंच्या व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या वस्तूंच्या विपणनास एजंट अनेकदा दीर्घकालीन वित्तपुरवठा आवश्यक असतो. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, व्यापारी बँका, सहकारी बँका, औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळे, संस्था व बँका यांच्याकडून उद्योग मोठ्या प्रमाणावरती पैशाचा पुरवठा होत असतो. म्हणजे
साधारणतः 3 प्रकारचा वित्तपुरवठा लागतो. अल्पकालीन म्हणजे 3 वर्षापर्यंत, मध्यमकालीन म्हणजे 3 ते 10 वर्षापर्यंत आणि दीर्घकालीन म्हणजे 10 वर्षाच्या पुढे. तर अशा प्रकारचा व्यवसायाला वित्तपुरवठा लागत असतो आणि हा वित्तपुरवठा या वेगवेगळ्या बँका, सहकारी बँका, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळे आणि पतसंस्था यांच्याकडून केला जात असतो. आता वित्तपुरवठ्याचे जे मार्ग आहेत, त्यात आपण इथे पाहणार आहोत. त्यामध्ये दीर्घकालीन मार्ग हे आपल्याला नंतर डिटेल याचा टॉपिक आहे. सिलॉमध्ये सुद्धा आहे आपल्याला आणि नंतर तुम्ही टी-वायला गेल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हा सेपरेट टॉपिक आहे आपल्याला. तर वित्तपुरवठ्याचे मार्ग कोणते असतात? दीर्घकालीन मार्ग म्हणजे आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे, की जे 10 वर्षाच्या पुढे असतात. तर दीर्घकालीन मार्गांमध्ये साधारणतः 2 मार्गांचा समावेश होतो. एक म्हणजे भागभांडवल आणि दुसरे म्हणजे कर्जे. आता भागभांडवल व्यवसाय मोठ्या स्वरूपाचा असेल, सार्वजनिक कंपनी आपण जे शिलाँगमध्ये आपण शिकलेलो आहोत, तर सार्वजनिक कंपनी किंवा खाजगी कंपनी यासारख्या कंपन्या स्थापन करायच्या असतील, तर त्यांना भागभांडवल लागते आणि हे भागभांडवल 2 प्रकारचे असते. सामान्य भाग आणि अग्रहक्काचे भाग. आता सामान्य भाग म्हणजे काय? अग्रहक्काचे भाग म्हणजे काय? हे आपण शिलाँगमध्ये अभ्यासलेलं आहे. 11वी-12वीला एस-पीमध्ये अभ्यासलेलं आहे. सामान्य भाग हे की जे भाग सर्वसामान्य जनतेला खरेदी करता येतात. त्याचबरोबर जे भाग खरेदी केल्याने त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, त्याची किंमत कमी असते आणि लाभांश हा बदलता असतो. नफ्यावर ते अवलंबून असतो. एखाद्या वर्षी नफा झाला नाही तर लाभांश मिळत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना मतदानाचा अधिकार असतो. हे संचालक मंडळ निवडून देऊ शकतात, मतदान करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, की यांची परतफेड ही कंपनी समाप्तीकरण होईपर्यंत परत केले जात नाहीत. असे सामान्य भाग. अग्रहक्काचे भाग म्हणजे काय? तर सामान्य भागांच्या अगोदर ज्यांना लाभांश मिळण्याचा अग्रहक्क असतो किंवा पहिला प्रेफरन्स असतो, त्याला अग्रहक्काचे भाग असे म्हणतात. यांना ठराविक टक्के दराने लाभांश मिळत असतो, पण यांना मतदानाचा अधिकार नसतो. यांना ठराविक टक्के दराने असतो. संचय अग्रहक्क भाग असतील, तर एखाद्या वर्षी तोटा झाला तरी त्या वर्षीचा लाभांश त्यांचा साठवून पुढच्या वर्षी त्यांना दिला जातो. अग्रहक्क भागांच्या बाबतीमध्ये एक स्टेबल उत्पन्न मिळते. त्यानंतर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे कर्जे. व्यवसायाला पैसा जर आवश्यक असेल तर कर्जे काढली जातात. आता कर्जे ही 2 प्रकारची असतात. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे कर्ज रोखे विकून. डिबेंचर ज्याला अकाउंटच्या भाषेमध्ये आपण म्हणतो. तर सार्वजनिक कंपन्या, खाजगी कंपन्या या डिबेंचर्स भागांच्या बरोबरच डिबेंचरची सुद्धा विक्री करतात. डिबेंचर्स हे कंपनीचं कर्जाऊ भांडवल असतं. त्याची परतफेड करावी लागते. त्याच्यावरती ठराविक टक्के दराने व्याज द्यावे लागते. वेळच्या वेळी त्याची परतफेड करावी लागते. आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे वित्तीय संस्थांकडून कर्ज. म्हणजे ज्या वित्तीय किंवा पतपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था असतात. आता सांगितल्याप्रमाणे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया असेल, आय-डी-बी-आय असेल किंवा औद्योगिक पतपुरवठा संस्था असतील किंवा स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन असेल किंवा नॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन असेल, अशा संस्था व्यवसायाला कर्ज देण्यास तयार असतात. तर या संस्थांकडून कर्ज घेऊन बँका आपली वित्तपुरवठ्याची गरज भागवू शकतात. त्यानंतर मध्यमकालीन मार्ग. तर मध्यमकालीन मार्ग कोणते आहेत? तर मध्यमकालीन मार्गांमध्ये परतफेडीचे मार्ग. परतफेडीचे मार्ग याचा अर्थ, की जे तुमचे दिलेले कर्ज असतील इतरांना, तर त्यांची परतफेड त्यांना करावयास सांगून तुम्ही तो पैसा उपलब्ध करू शकता. त्यानंतर जनतेच्या ठेवी. जनतेच्या ठेवी म्हणजे त्याला सार्वजनिक ठेवी असं म्हटलं जातं, की ज्याप्रमाणे बँका ठेवी स्वीकारतात बँकांमध्ये, त्याप्रमाणे कंपन्या सुद्धा किंवा व्यवसाय सुद्धा जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात. उदाहरणार्थ आपण जसं बँकेमध्ये एफ-डी करतो आणि बँक आपल्याला त्याच्यावरती व्याज देते. अगदी तशा पद्धतीनेच काही व्यवसायांना सुद्धा जेव्हा तुमचे जे आता टाटा, बिर्ला, बजाज यांच्या स्वतःच्या सार्वजनिक ठेवी आहेत. तर या अशा मोठ्या संस्था ज्या नावाजलेल्या आहेत, ज्या विश्वासू आहेत, अशा संस्थांना जनतेकडून ठेवी स्वीकारता येतात आणि बँकांपेक्षा थोडा जास्त दर हा या व्यवसायाकडून दिला जातो. त्यामुळे या मार्गाने सुद्धा व्यवसायाला वित्तपुरवठा होऊ शकतो. त्यानंतर बँक कर्जे, मध्यमकालीन बँक कर्जे म्हणजे 3 ते 10 वर्षासाठी तुम्ही बँकांकडून व्यवसायासाठी कर्ज काढू शकता. आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करून बँका व्यावसायिकांना कर्ज
देऊ शकतात. आणि चौथा आहे ते म्हणजे वित्तीय संस्थांची कर्जे. जे वित्तीय संस्था आहेत, ज्या पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत, आता मी नावं सांगितल्याप्रमाणे, तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला मध्यमकालीन कर्ज पुरवठा हा होऊ शकतो. त्यानंतर अल्पकालीन मार्ग. अल्पकालीन म्हणजे 1 ते 3 वर्षापर्यंतचे किंवा 5 फार फार तर 5 वर्षापर्यंतचे मार्ग, की तुम्हाला थोड्याच कालावधीसाठी पैसे हवेत आणि ती गरज काय समजा एक अचानक गरज तुमची निर्माण झाली आणि त्या गरजेसाठी तुम्हाला पैसे हवेत. तर ते तुम्हाला जर दिले जात असतील तर त्याला अल्पकालीन कर्ज असे म्हणतात. मग त्यामध्ये कोणते-कोणते मार्ग येतात? तर बँका. बँका तुम्हाला 1 ते 5 वर्षासाठी कर्ज देऊ शकतात. अल्पकालीन कर्जामध्ये ज्याला पर्सनल लोनच्या स्वरूपामध्ये सुद्धा येऊ शकतं किंवा बँकांचं जे कर्ज डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडून तुम्हाला अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर सावकार. जर बँकांकडून तुम्हाला घ्यायचं नसेल, तर जे स्थानिक सावकार असतात, ज्यांना सावकार करण्याची परवानगी दिलेली असते, असे मान्यताप्राप्त सावकारांच्याकडून तुम्ही लोन घेऊ शकता. परंतु सावकारांच्या कर्जाचा रेट हा जास्त असतो आणि हे कर्ज घेणे बऱ्याच वेळेला व्यवसायासाठी किंवा व्यक्तीसाठी सुद्धा धोकादायक ठरू शकते. परंतु ज्या मान्यताप्राप्त सरकारी मान्यता असणाऱ्या सावकारांच्याकडून कर्ज घेण्यास कोणताही धोका नसतो. त्यानंतर पुरवठादार म्हणजे मालाचा पुरवठा करणारे जे आहेत, तुमच्या मालाला जे पुरवठा करणारे आहेत, त्यांना तुम्ही मालाचा पुरवठा करणार आहात त्यांना, तर त्यांच्याकडून तुम्ही अगोदर रक्कम घेऊ शकता किंवा त्यांच्याकडून मालाची जी किंमत आहे, ती तुम्ही अगोदर घेऊन त्याप्रमाणे मालाचा पुरवठा करू शकता. त्यामुळे तुम्हाला अगोदर पैसे उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेणे. त्यांना ॲडव्हान्स घेण्यास म्हणतात. जर तुम्ही मालाची विक्री करणार असाल, तर विक्री करीत असताना समजा 10 दिवसांनी तुम्ही माल पाठवणार असाल, तर अगोदरच त्याची काय करणे, आगाऊ रक्कम ॲडव्हान्स घेणे असं आपण आणि तुम्ही जनरली हे पाहता व्यवसायामध्ये किंवा इतर ठिकाणी, की जर काही दिवसांनी तुम्हाला हे मिळणार असेल आता उदाहरणार्थ जे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वगैरे करता, तर त्यामध्ये 2 ऑप्शन येतात. कॅश ऑन डिलिव्हरी एक असतो, की जे तुम्ही माल आल्यानंतर घरी देऊ शकतो आणि काही वेळेला प्रीपेड असतो. म्हणजे तुम्ही अगोदरच रक्कम तुम्ही देऊ शकता. तर जे अगोदरच तुम्ही रक्कम देता आणि नंतर तुम्हाला माल येतो. त्याच्यामध्ये त्या व्यवसायाला अगोदर पैसे मिळून जातात. अगदी तशा पद्धतीने ते ग्राहकाकडून तुम्ही अगोदरच रक्कम घेऊन नंतर तुम्ही मालाचा त्यांना विक्री करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला पैसे मिळण्याची एक खात्री निर्माण होते. त्यानंतर मित्र. समजा अगदी फारच थोडी गरज असेल, तुमचे मित्र चांगले असतील आणि पैशाची फार थोडी गरज असेल, तर मित्रांच्याकडून सुद्धा तुम्ही ती गरज भागवू शकता. परंतु हे एक तुमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये असतं. तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मित्रांशी संबंध ठेवलेले आहेत, त्याच्यावरून मित्र तुम्हाला किती मदत करतात, हे अवलंबून असतं. परंतु अगदी कमी रक्कम असेल आणि अर्जन्सी असेल आणि थोडा कमी कालावधीसाठी तुम्ही मित्रांच्याकडून कर्ज घेऊ शकता. तसंच नातेवाईक. तुमचे जर नातेवाईक असतील, मदत करणारे असतील, आताच्या काळामध्ये मित्र आणि नातेवाईक पैशाची मदत करण्यास किती पुढे येतात, हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. परंतु तरीसुद्धा काही चांगले मित्र असू शकतात, काही चांगले नातेवाईक असू शकतात आणि अडचणीच्या किंवा तुमच्या गरजेच्या वेळेला तुम्हाला ते मदत करू शकत असतील, तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा अशा प्रकारची मदत घेऊ शकता. तर 3 प्रकारचे वित्तपुरवठ्याचे मार्ग आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल. आपण दीर्घकालीन मार्ग पाहिले त्यामध्ये भाग भांडवल आणि कर्जे. भाग भांडवलामध्ये आपण पाहिलं सामान्य भागाची विक्री करून पैसे मिळवता येतात. अग्रहक्क भागांची विक्री करून पैसे मिळवता येतात. त्यानंतर दुसरं कर्जे पाहिले. कर्जामध्ये 2 मार्ग पाहिले. त्यामध्ये कर्ज रोख्यांची विक्री करून मिळवता येतात आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन मिळवता येतात. मध्यमकालीन मार्गामध्ये आपल्याला एकूण 4 मार्ग आहेत. परतफेडीचे मार्ग आहेत, की जे तुम्हाला दिलेले कर्ज असेल किंवा तुम्ही अ, जे इतरांना कर्ज दिलेले असतील, तर त्यांची परतफेड करायला सांगून तुम्ही परतफेडी करू शकता. जनतेच्या ठेवी किंवा सामान्य जनतेकडून तुम्ही ठेवी स्वीकारू शकता. बँकांकडून तुम्ही कर्ज काढू शकता किंवा वित्तीय संस्थांकडून तुम्ही कर्ज काढू शकता. त्यानंतर अल्पकालीनमध्ये एकूण 6 मार्ग आहेत. बँकांसाठी तुम्ही अल्पकाळासाठी कर्ज काढू शकता. त्याचबरोबर सावकारांच्याकडून मान्यताप्राप्त सावकारांच्याकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता. पुरवठादारांच्याकडून तुम्ही आगाऊ रक्कम घेऊ शकता.
ग्राहकांकडून तुम्ही आगाऊ रक्कम घेऊ शकता आणि चांगले असतील तर मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून सुद्धा तुम्ही वेळेची गरज भागवू शकता.